आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आता रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा लवांडे यांनी दिलेला आहे। दादांना जाऊन आता 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आता अजितदादांना अद्यापही न्याय का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। अजित पवारांच्या मृत्यूच्या तपासावरनं शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आक्रमक झालेले आहेत। जो काही तपास केला जातोय किंवा चालू आहे तो आहे अपघाताच्या दिशेने चालू आहे, पण घातपाताच्या दिशेने गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून तपास सुरू नाही। इतके पुरावे देऊन सुद्धा जर अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळणार नसेल, ज्या नेत्याने आयुष्यभर आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं, लोकांसाठी आयुष्य घालवलं, त्या अजितदादांना न्याय मागावा लागतोय। साधा FIR सुद्धा दाखल करून घेतला जात नाही। याच्यासारखी निंदनीय आणि संतापजनक दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही। कायद्यात तरतूद असताना सुद्धा, घटनेने दिलेला अधिकार असताना सुद्धा जर FIRच दाखल होत नसेल आणि सरकार त्याचं स्पष्टीकरण देणार नसेल तर जनतेलाच आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही। 1 महिना झाला अजितदादांना आपण न्याय मागतोय, स्पष्टीकरण मिळत नाही, आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरत नाही। तर अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय आणि त्याबाबत रोहित पवारांनी एक भावनिक ट्विट केलेला आहे। 1 महिना आधी 28 जानेवारीला अपघाताची बातमी मिळताच रोहित पवारांनी त्यांच्या फोनवर फोन केला होता आणि या एका दिवसाची आठवण त्यांनी ट्विट करत भावनिक पोस्ट केलेली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित यांनी काय ट्विट केलेलं आहे बघूया। जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला, पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही। खूपच वेदनादायी।